नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रथम आपण इतिहास विषयाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. 1. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात टिंबटिंब राजांनी केली. 2. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव टिंबटिंब होय. 3. कलिंग राजाचा प्रदेश आजच्या टिंबटिंब राज्यात होता. ब प्रश्न योग्य जोड्या लावा. 2 गुण. अ गट ब गट. अ गट प्रियदर्शिका बुद्धचरित. ब गट अ अश्वघोष. ब सम्राट अशोक. क हर्षवर्धन. प्रश्न क्रमांक 2. त्यामधील अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 गुण. 1. रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले? 2. सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत असत? 3. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? 4. गणितातील शून्य ही संकल्पना कोणत्या देशाने जगाला दिली? यानंतर पुढील प्रश्न पहा. ब. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुण. 1. त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा. 2. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे लिहा. 3. नालंदा विद्यापीठाविषयी थोडक्यात माहिती लिहा. प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. कोणतेही 4 गुण. 1. इंडो ग्रीक राजे. 2. रेशीम मार्ग. 3. संगम साहित्य. यानंतर नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. त्यामधील अ. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण. 1. टिंबटिंब हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. जिल्हाधिकारी. टिंबटिंब हा शहराचा प्रथम नागरिक असतो. महापौर. ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण. 1. पोलीस आयुक्तांवर कोणती जबाबदारी असते? 2. महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत? 3. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर कोण लक्ष ठेवतो? प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ते लिहा. 2. नगर परिषदेची कामे लिहा. 3. महानगरपालिकेच्या प्रशासनाविषयी थोडक्यात माहिती लिहा. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2026 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्यांचा सराव नक्की करा. यानंतर आपण भूगोल विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. त्यामधील अ. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. 1. पुढीलपैकी टिंबटिंब या प्राण्यांचा नांगरणीसाठी वापर केला जातो? 2. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसाय आढळतात. 3. पुढीलपैकी टिंबटिंब वाहतुकीचा पर्याय सर्वात स्वस्त आहे? ब प्रश्न फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण. 1. जलऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा. 2. स्थरित व रूपांतरित खडक. प्रश्न क्रमांक 7. त्यामधील अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 गुण. 1. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? 2. दगडी कोळसा प्रामुख्याने कोठे वापरला जातो? 3. कोणत्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात? 4. खडक म्हणजे काय? ब प्रश्न खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुण. 1. अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये कोणती? 2. वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? 3. ऊर्जा संसाधने गरज काय? यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. आकृती काढा. कोणतेही 4 गुण. 1. बायोगॅस. 2. महासागरातील ज्वालामुखी. 3. जीवाश्म. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.